नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे डेमो प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहेत। ही तयारी चालली आहे कृषिक 2024 18 ते 22 जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शन ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित केले आहे। तर या प्रदर्शनामध्ये आपण काय काय पाहणार आहोत हे जाणून घेण्यासाठी मी संतोष करंजे सरांना विनंती करते की आपण या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय संदेश म्हणजे काय काय बघणार आहात ते काय सांगतात। सर्वप्रथम कृषक ॲपचे कृषी विज्ञान केंद्र बारामतीमार्फत मी खूप धन्यवाद देतो की आपण कृषक जे बारामतीचं कृषी प्रदर्शन असतं त्याबद्दल शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचत आहात। यावर्षी 18 ते 22 जानेवारी दरम्यान हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत शेतकरी हे पाहू शकतात आणि यावर्षी आपण खूप नवीन बदल या ठिकाणी आणलेले आहेत। जवळपास 200पेक्षा जास्त प्रत्यक्ष प्रात्यक्षिक लोकांना पाहायला मिळतील, म्हणजे आपण ज्याला आपण म्हणतो की सीइंग इज बिलिव्हिंग कन्सेप्ट या ठिकाणी आहे की याच्यामध्ये ओपन फील्डमधले भाजीपाला असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य गळीत धान्य पिकं असतील याची पण प्रात्यक्षिकं आहेतच, परंतु मायक्रोसॉफ्टसारख्या कंपनीबरोबर आपण करार करून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीमध्ये कसा उत्पादन वाढवता येईल, हवामान बदल आधारित शेती करण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येतील याविषयीची प्रात्यक्षिकं पाहायला मिळणार आहे। जवळपास 19 देशातील तंत्रज्ञान या ठिकाणी आपल्याला सहभागी झालेलं आहे। त्याच्यामध्ये नेदरलँड, चीन, इस्रायल, इटली, जर्मनी, फ्रान्स अशा USA यासारख्या देशातील कंपनीचं तंत्रज्ञान आलेलं आहे। अगदी मशिनरीच्या बाबतीत जरी सांगायचं झालं तर रोबोटिक्सचा वापर केलेलं मशीन, म्हणजे माणसांचा वापर कमी होऊन आपल्याला ज्या टेक्नॉलॉजी समजा कीड रोग आहे तो ऑटोमॅटिक आपण कशा प्रकारे आयडेंटिफाय करू शकतो आणि त्याचे नियंत्रण करण्यासाठी AIचा वापर करून आपण कसा नियंत्रण करू शकतो हे पाहायला मिळेल। त्याचबरोबर पशु प्रदर्शन पण मोठ्या प्रमाणामध्ये आपण घेणार आहे, ते डॉक्टर जाधवांनी तुम्हाला माहिती दिलेलीच आहे। त्या व्यतिरिक्त जर सांगायचं झालं तर आपण जे स्टॉल्स केले आहेत, दालन केले आहेत, ती वेगवेगळी दालनं केली आहेत की ज्याच्यामध्ये शेतीसाठी लागणारी जे निविष्ठ आहेत त्याचं दालन आहे, दुसरं जनावरांसाठी लागणारे आवश्यक जे निविष्ठ आहेत त्याचं वेगळं दालन आहे ज्याला ॲनिमल सेक्शन केलेलं आहे। प्लॅस्टिक कल्चर, शेततळे आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भातलं एक दालन आहे। तर असे वेगवेगळ्या प्रकारची 6 दालन आपण केलेले आहेत आणि एकूण 125 एकरवर आपले प्रात्यक्षिकं असणार आहेत। पार्किंगची सुसज्ज व्यवस्था केलेली आहे, येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फ्लोची व्यवस्था व्यवस्थित केली आहे, कुठेही रहदारीमध्ये लोकांना अडथळा होणार अशा प्रकारची आपण सगळी या ठिकाणी दक्षता घेऊन हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। धन्यवाद।